हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं अलकाच्या किचनमध्ये एका नवीन रेसिपीसोबत। तर सकाळी सकाळी नाश्त्याला काय बनवायचं हा सर्वांनाच खूप मोठा प्रश्न पडलेला असतो। तर आज आपण बनवूया सगळ्यांच्याच आवडीचा, सगळ्यांचा जीव की प्राण असलेला गरम गरम उपमा। रेसिपीला सुरुवात करूया। त्या पहिले तुम्हाला उपम्यासाठी काय काय साहित्य घेतले तुम्हाला दाखवून घेते आणि लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूया। उपमा बनवण्यासाठी आपण इथे घेतलेला आहे 1 वाटी रवा आणि 1 कांदा कापून घेतलेला आहे मोठा, 2-4 काजूचे तुकडे घेतले, हिरवी मिरची आहे बारीक कापून घेतली, डाळव घेतलेला आहे। डाळव्याऐवजी तुम्ही उडदाची डाळ किंवा मुगाची डाळ सुद्धा घेऊ शकता आणि शेंगदाणे घेतले, तेल, टोमॅटो घेतले 1 कापून छोटं, मोहरी, जिरे आणि चवीनुसार मीठ। आता सर्वात पहिले आपण रवा भाजून घेऊया। रवा भाजण्यासाठी आपण अशी जाड कढई घेतलेली आहे, ती आता गॅसवर ठेवून घेऊ। रवा भाजताना तुम्ही यामध्ये तेल किंवा तूप काहीही टाकू शकता, पण आपल्याला फक्त त्याला गरम करून घ्यायचे, त्याचा कच्चापणा काढून घ्यायचा आहे। त्यामुळे मी फक्त याला गरम करून घेणार आहे आणि नंतर मग ते आपल्याला शिजवून घ्यायचे। जास्त भाजायचा पण नाही, फक्त गरम करून घ्यायचा आहे, लालसर पण होऊ द्यायचा नाही, त्याचा आपल्याला फक्त कच्चापणा काढून घ्यायचा। रवा भाजलेला आहे, आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊया। हे बघा, अशा प्रकारे आपल्याला रवा छान भाजून घ्यायचा आहे, फक्त याला गरम करून घेतलेला आहे। आता यानंतर आपण शेंगदाणे आणि हे काजू थोडेसे तळून घेऊ। हे बघा, अशा प्रकारे तळले की काढून घ्यायचे आणि हे नंतर आपल्याला वरतून टाकायचे। आता त्याच तेलामध्ये आपण फोडणी टाकून घेऊया। मोहरी तडतडली की जिरे टाकायचे, नंतर डाळव, कांदा आणि हिरवी मिरची। हे आता आपल्याला 2-3 मिनिट परतून घ्यायचे। कांदा थोडासा परतला की यामध्ये आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचे। हे सर्व छान परतले, आता आपण यामध्ये टाकून घेऊया पाणी। 1 वाटी रवा घेतला होता, त्यासाठी मी इथे 1 ग्लास पाणी घेतलेला आहे, साधारणतः त्याच वाटीनं 1.5 वाटी पाणी घेतलं असेल। आता मीठ टाकून घेऊ आणि पाण्याला 1 उकळी आणून घेऊया। आता पाण्याला छान उकळी आलेली आहे, आपण त्यामध्ये रवा टाकून हलवून घेऊया याला। पाण्यामध्ये रवा टाकला की रवा लगेच पाणी शोषून घेतो, त्यामुळे आपल्याला हलवताना थोडं फास्ट हलवून घ्यायचं, नाहीतर रव्याच्या गुठळ्या होऊ शकतात। आणि हे बघा, किती सुंदर असा उपमा तयार झालेला आहे, एकदम मऊ झाला आहे आणि मोकळा पण झालेला आहे खूप। याची फोडणी टाकते वेळेस आपल्याला थोडं तेल जास्त टाकायचं, म्हणजे उपमा मऊ होतो आणि मोकळा पण होतो, नाहीतर मग त्याला चिकटपणा येतो, त्यामुळे तेल थोडंसं जास्त टाकायचं, आपण भाजीला टाकतो त्यापेक्षा थोडं जास्त। आता याला 2 मिनिटाची एकदा वाफ देऊया आणि नंतर 2 मिनिटानंतर बघा, असा उपमा आपला मस्त तयार आहे। झालाय का नाही एकदम नाश्ता सेंटर सारखा आपला उपमा तयार। कुणी याला उपीट सुद्धा म्हणतं। तर उपम्याची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा। आता आपण यामध्ये घालून घेऊया हे
आपण तळून ठेवलेले शेंगदाणे आणि काजू असे तळून ठेवले ना आधी, की नंतर त्यामध्ये त्याची चव खूप छान लागते. म्हणजे काजू आणि शेंगदाणे असे शिजून निघत नाहीत, त्यामुळे मस्त चव लागते याची. आता आपण सर्व करूया.